राज्य में शुरू भाषा विवाद और मारपीट की घटना पर अब राज्यपाल सीपी राधाकृष्णन ने चिंता जताई है। राज्यपाल के वक्तव्य पर अलग अलग प्रतिक्रियाएं आ रही हैं। इस बीच राज्य मंत्री पंकज भोयर ने नागपुर में मीडिया से बात करते हुए कहा कि महाराष्ट्र में रहने वाले नागरिकों को मराठी, लेकिन इसका मतलब ये नहीं कि किसी के साथ मारपीट की जाए। नाही, आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी पत्रकार परिषद मान्य तटकरे साहेबांची सुरू असताना काही गोंधळ त्या ठिकाणी झाला आणि नंतर सूरजजी चव्हाण आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मारपीट केली। हे निश्चितच लोकशाहीकरिता उचित नाही आणि लोकशाहीमध्ये कायदा सर्वांकरिता सारखा आहे। त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे, परंतु कायद्याच्या बाजूने ज्या ज्या काही गोष्टी करायच्या निश्चित सरकार त्यापणे करेल आणि कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी दोषींवर करण्यात येईल। सर्व कायदेशीर बाबी त्या ठिकाणी तपासण्यात येईल, जे कुठलं कायदेशीर कारवाई करायची ते सरकारतर्फे निश्चित करण्यात येईल। मिरवणूक काढून अशा पद्धतीचा आनंद उत्सव साजरा करणे काही उचित गोष्ट नाही। आपल्या देशामध्ये अजूनही लोकशाही मजबूत आहे आणि सर्वांना कायदा हा सारखा आहे, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित सामंजस्याने वागणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे।